नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 9 एप्रिल 2021, वार शुक्रवार, तिथी त्रयोदशी, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1942 शर्वरी, पक्ष कृष्ण पक्ष, अमांत महिना फाल्गुन, पूर्णमांत महिना चैत्र, चंद्र राशी कुंभ, सूर्य राशी मीन। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। श्वास आणि विश्वास अदृश्य आहे, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य करून जाते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात पीयूसी सेंटरवर लूटमार सुरू आहे। यावर मात्र आरटीओ विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे। असाच एक प्रकार गुरुवारी समोर आला आहे। आरटीओ विभागातर्फे नियमानुसार पीयूसी तपासणी शुल्क हे कायद्याने 30 रुपये इतके असताना देखील शहरातील खाजगी ऑनलाईन पीयूसी सेंटर हे मनात येईल तितके पैसे वाहन चालकांकडून वसूल करत असल्याच्या तक्रारी अनेकदा सिटी न्यूजकडे आल्या असताना घटनेचे वास्तविक पाहण्याकरिता सिटी न्यूजने गुरुवारी इरविन चौक येथील अश्विन पीयूसी सेंटरमधून दुचाकीची पीयूसी तपासणी केली असता त्यांचे शुल्क चक्क 110 रुपये इतके घेण्यात आले। जेव्हा या संदर्भात संचालकाला विचारपूस केली त्यावेळी इतर गोष्टीचा चार्जेस पकडून 110 इतके पैसे लागल्याचे सांगण्यात आले, तर दिलेल्या पावतीवरून खरे शुल्क मार्करने खोडून देण्यात आले। जेव्हा पीयूसी सेंटरला खऱ्या शुल्काची विचारणा केली तेव्हा त्यांनी 35 रुपये शुल्क याची पावती दिली, मात्र त्यावर कुठलाही सही शिक्का दिलेला नाही। जागो ग्राहक जागो सुनने के लिए कितना अच्छा लगता है, और लगता है कि ग्राहक के साथ में चीटिंग करने वाला या धोखा करने वाला शासन के नज़र में आ ही जाता है और उसके ऊपर कड़ी से कड़ी एक्शन ली जाती है। लेकिन दोस्तों, लगता है ये बात कुछ कसौटी पे खरी नहीं उतरती। देखिए, एक छोटा सा उदाहरण मैं आपको बताता हूँ। आज दोपहर करीब 11:15 बजे मैं अपने मोटरसाइकिल का पॉल्यूशन टेस्ट कराने के लिए इरविन चौक में गया। ट्रैफिक पुलिस के ठीक सामने वाहन क्रमांक 42 खड़ी है, जिसके अंदर कंप्यूटर और सारे सामग्री सजाई गई है। वहाँ पर मोटरसाइकिल का पॉल्यूशन टेस्ट सर्टिफिकेट दिया जाता है। हकीकत में मोटरसाइकिल का टेस्ट, जो पॉल्यूशन का टेस्ट होता है, इसके लिए सरकार मान्य फीस केवल 30 रुपये है। जी हाँ मित्रों, 30 रुपये। लेकिन ये गाड़ी वाला, ये सर्टिफिकेट देने वाला आम जनता से सरेआम मोटरसाइकिल के 100 रुपये वसूल कर रहा है। बाकायदा वहाँ बोर्ड लगा हुआ है, सरकार मान्य, आरटीओ मान्य। तो क्या ये आरटीओ के छत्र छाया में ये चल रहा है? ये सब क्या समझे इससे? जब आरटीओ को मिलने गए तो उनका कहना रहा कि बाकायदा कंप्लेंट आना चाहिए
अरे लोग कंप्लेंट देंगे तो आप क्या कर रहे हैं? आप खाली चेंबरों में बैठ रहे हैं आराम से एसी में, लोगों को बोलते हैं कंप्लेंट लो। खैर कंप्लेंट तो देने वाले देंगे ही। मैं आपको बाकायदा ये सर्टिफिकेट बताता हूँ, इसके अंदर 100 रुपये व्यवस्थित तरीके से लिखे हुए हैं कि मुझसे 100 रुपये वसूल किए गए। 70 रुपये से मेरा शोषण हुआ है। इस शोषण को जबाबदार कौन है? विशेष म्हणजे या सेंटरवर पीयूसी कुठलेच शासकीय रेट बोर्ड देखील लावण्यात आलेले नसल्याने वाहन चालकांना खऱ्या पीयूसी शुल्क कसे माहीत होणार? या संदर्भात जेव्हा आरटीओ विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना माहिती सिटी न्यूजने दिली असता वरिष्ठांकडून असे उत्तर आले की तुम्ही लेखी तक्रार द्या, आम्हाला त्यांची बाजू देखील ऐकावी लागेल, असे अजब उत्तर आरटीओ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। या संदर्भात एका ग्राहकांकडून मुंबई येथील परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रार देखील देण्यात आली आहे। कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचे पालन होणे आवश्यक आहे। त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने दिलेले आहेत। कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने आज सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली। दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर अमितेश गुप्ता व डॉक्टर संजय रॉय यांच्या या पथकात समावेश आहे। तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली। जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा, पालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी श्री नवाल यांनी सादरीकरण केले। कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वकष प्रयत्न होत आहे। नागरिकांकडून कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे। मास्क हे कोरोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे। दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात। दक्षता त्रिसूत्री ही जीवनशैलीचा भाग असावी। प्रशासन व आरोग्य यंत्रणा सामूहिक भावनेतून कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहे, असे टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना उपाययोजनांबाबत कार्यान्वित झालेली रुग्णालय, विलगीकरण केंद्रे, भागातील व्यवस्था, ऑक्सिजन व्यवस्था, लसीकरण आदी विविध बाबींची माहिती पथकाला दिली। हाँ ये सब ऐसे टैंकर सिंस डे वन और जो जितनी भी टीम है उसमें से देयर इज ऑलमोस्ट 0 attrition rate with us. Subsequently, there are 3 jumbo cylinders attached in case of requirement, and we have total 5 wings. And right now we are using 4 wings. One we have kept it vacant right now because any death audit committee you have? So we do every 15 days internal death audit. Okay. And that isolation beds with oxygen quota 350 around 350 beds. पथकाने जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्टाफशी चर्चा केली। निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी भूषण व त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांनी ही माहिती घेतली। त्यानंतर पथकाने समता कॉलनीतील कंटेनमेंट झोन भेट देऊन पाहणी केली। अपने गांव पे मेरी भाभी को सिम्टम्स थे, मैंने कहा कि टेस्ट करा लो, तो नहीं मैं टेस्ट नहीं कर, दिखा दिया कि देखो तुम्हें इन्फेक्शन हुआ था, बट उन्होंने रिफ्यूज कर दिया बिकॉज ऑफ दिस। पूरे गांव में हल्ला हो जाएगा कि मैंने, और कैसे पता चला कोई केस है यहाँ पे आपको? सर जो हम लोगों को लिस्ट मिलती है वो लिस्ट में नाम आता है, तो हम लोग फिर फ़ोन लगा के पूछते हैं कि कंफर्म करते हैं कि कहाँ पे पेशेंट है, फिर आशा वर्कर यहाँ पे आके विजिट देते हैं, पूरी जानकारी पूरी हमारे रजिस्टर में रहती है। पॉजिटिव लिस्ट कॉर्पोरेशन में आने के बाद में वो जोन वाइज हम, तो यहाँ पे कौन सबसे पहले कौन पॉजिटिव आया था?
यहाँ पे सर आशा पहले पॉजिटिव घर में किस कौन से घर में जब तक उन लोगों के हम लोग नाम और नंबर ले लेते हैं, उनसे भी पूछते हैं कि कुछ आप लोगों को तकलीफ है क्या, अगर है तो हम लोग को बताते हैं कि नज़दीक में जो भी आपको सेंटर मिलता है वहाँ पे जाके आप टेस्ट करो। उसके बाद में हम लोग 2-3 दिन राह देखते हैं, फिर भी नहीं करते, फिर भी हम लोगों को उनको काउंसलिंग करते हैं कि जाके उन लोग को रोका। मैं सिर्फ सर 21 दिन का सर्विस रहता है यहाँ पे, 21 दिन हम लोग घूमते हैं एरिया में, यही रोज आशा वर्कर यहाँ पे आती है। तसेच महापालिकेच्या सुदाम देशमुख सभागृहस्थित गृह विलगीकरण यंत्रणे कक्षालाही त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील यंत्रणा आदींचाही पाहणी पथकांकडून होणार आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका तरुण शेतकऱ्यांनी आपल्या 10 एकरात संपूर्ण टरबूज पिकाची लागवड केली। दरम्यान यंदा एका एकरात त्याने पिवळ्या रंगाच्या टरबूजाची शेती केली। आरोही नावाच्या पिवळ्या रंगाचं हे टरबूज आहे। या शेतीतून ते सध्या लाखोंची कमाई करत आहे। ऋषिकेश विजयराव तिडके असे या शेतकऱ्याचं नाव असून ते ॲग्रिकल्चरमध्ये MBA झालेले आहे। देशात मोठ्या प्रमाणात पारंपरिक शेती केली जाते, पण मूर्तिजापुरातील ऋषिकेश तिकडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगळा प्रयोग केलाय। यंदा त्यांनी पिवळ्या टरबूजाचे उत्पादन घेतले। आपल्या 10 एकरातील एका एकरात पिवळे टरबूज तर 9 एकरात लाल टरबूजाची लागवड केली। त्यांनी केलेल्या या पिवळ्या टरबूजाच्या शेतीला यश आले असून हे टरबूज लाल टरबूजापेक्षाही गोड असल्याचे म्हटले जाते। गेल्या 4 वर्षापासून 8 ते 10 एकरात लाल रंगाच्या टरबूजाची लागवड करणाऱ्या या शेतकऱ्याला नेटवरून पिवळ्या टरबूजाची माहिती मिळाली। त्यानंतर ऋषिकेशने पिवळ्या टरबूजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला। त्याने या टरबूजाची लागवड करण्यासाठी बियाणे मागवली। तसेच या शेतीची पूर्ण माहिती घेऊन एका एकरात ही शेती करण्यास सुरुवात केली। त्याने ही शेती करण्यासाठी 40,000ची गुंतवणूक करून 1 लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय। दरम्यान या फळाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश विजयराव तिडके, राहणार मूर्तिजापूर। माझं दरवर्षी 8 ते 10 एकरमध्ये टरबूज राहतं आणि मला 4 वर्ष झाले आहे मी टरबूज हे पीक आवडीने घेत असतो। माझं शिक्षण जे आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये MBA झालेलं आहे आणि साधारणतः मला 4 वर्ष झाले आहे मी आता जॉब सोडून शेतीकडे मी माझा कल घेतलेला आहे आणि मला टरबूजामध्ये फारच छान उत्पन्न भेटत आहे आणि 4 वर्षाच्या अनुभवानंतर मी यावर्षी परत एकदा एक नवीन जात प्रयोग केलेला आहे, ते म्हणजे पिवळ्या टरबूजाचा आणि हा प्रयोग फार सक्सेसफुल झालेला आहे। त्यामुळे पुढच्या वर्षी जे आहे ते माझं पूर्ण 10 एकरमध्ये मी या व्हेरायटीचा लावायचा प्लॅन करत आहे आणि साधारणतः मला याच्यामध्ये उत्पन्न जे झालेलं आहे ते एका एकरामध्ये 25 ते 26 टनापर्यंत झालेलं आहे आणि याला मार्केटमध्ये भरपूर चांगली वाव आणि भरपूर चांगली डिमांड आलेली आहे। तर माझ्याजवळ शेतकरी मित्र आणि शेतकरी वर्ग पण आहे सोबत, त्यांनी पण हे फळ टेस्ट केलेलं आहे, तर त्यांचे पण रिप्लाय फार सुंदर आलेले आहेत। आपण हा अनुभव कुठे घेतला होता? मी 10 वर्ष जॉब केलेला आहे आणि मी गुजरातला जॉब करत होतो। त्यावेळी मी हे अहमदाबाद मार्केटला मॉलमध्ये हे बघितलं होतं आणि त्याच्यानुसार मग मी हे फॉलो करून ही जात आपल्या इकडे आपल्या जमिनीत येईल का हा मी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न फारच छान सक्सेसफुल झालेला आहे आणि याचे रिझल्ट पण चांगले आले आहेत। लातूरसह जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे। लातूर जिल्ह्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा उपलब्ध असल्याचे लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज BP यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली। सध्या लातूरात दिवसेगणित कोरोना रुग्णांची संख्या 900 पेक्षा जास्त रुग्णवाढ होत आहे। शासन व प्रशासन कोरोनाच्या लस घेण्यासाठी आग्रही आहे। जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीने व्यापारी यांना कोरोना लस घ्यावी, अन्यथा व्यापारी व कामगार यांच्यावर कारवाई करणार असेही जाहीर केले आहे। तर याच्या संदर्भात आपण नाही, आपले जे निर्बंध लावलेले आहे ते पूर्ण जिल्ह्यासाठी आहे, कुठलाही एक्झेम्पशन नाही आहे। डेफिनेटली जर असं काही तक्रार आली, कुठे काही व्हायलेशन्स होत आहे तर आम्ही सूचना देणार पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला कारवाई करण्यासाठी। पण हेच लक्ष देत नाही मुळामध्ये, महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, नाही आम्ही सूचना दिलेली आहे। जर काही एका ठिकाणी जर झाला असेल तर आय विल एन्क्वायर। आता नवीन पेशंटची संख्या वाढत, नवीन CC सेंटर किती वाढवलेले आहेत? आपले जे पेशंटची संख्या आहे ते वाढत आहे। काल आपले 900+ पेशंट्स होते आणि आज पण तेज लेवलचे पेशंट्स अपेक्षित एक्सपेक्टेड आहे
त्याच्यासाठी जे एक्झिस्टिंग आपले CCC एक होता 12 नंबरच्या MIDCच्या, जे 1000 मुलं आणि मुलींच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह होता ते होता. त्याच्यामध्ये सरासरी 50% कॅपॅसिटी त्याची फुल झालेली आहे. 500-550 लोक तिथे आहे. आणखी तिथे 300-400 लोकांची वेकेन्सी आहे. शहरामध्ये 2 CCC ऑलरेडी चालू आहे. आणखीन 2 CCC सुरू करण्याची सूचना मी काल कमिशनर आयुक्त महानगरपालिका यांना दिलेली आहे. ते आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये ते सुरू होणार. लातूरसह जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच कोरोनाच्या लसीचा साठा उपलब्ध असल्याने लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज BP यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही खूप ॲग्रेसिव्हली आपण सुरू केलेला आहे. अगोदर जसा हॉस्पिटल होता, PHC होते आणि RH होते, पण आता आम्ही सब सेंटरसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि कालपासून लातूर शहरामध्ये ते प्रत्येक वॉर्डमध्ये एक वॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्याच्या कमिशनर साहेबांनी नियोजन केलेलं आहे. सध्या आमच्याकडे जे स्टॉक आहे ते सरासरी 3 दिवसच्या असणार आणि गव्हर्नमेंटनी आम्हाला अश्युअर केलेलं आहे की जसा तुमचा स्टॉक संपले ते आमच्याकडे नवीन स्टॉक येणार. वॅक्सिनेशन खूप ॲग्रेसिव्हली आपण सुरू केलेलं आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 8 लाख पॉप्युलेशन आहे जे एलिजिबल आहे आजचे नॉर्म्सप्रमाणे. त्याच्यापैकी आपण ऑलमोस्ट 1.25 लाख तसा आपण लोकांचं वॅक्सिनेशन केलेलं आहे. सर, शनिवारी आणि रविवारी भाजी मार्केट असो किंवा फळ मार्केट असो चालू राहणार आहे का? शनिवार आणि रविवार आपण जे वीकेंड लॉकडाऊन म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेस जे आहे त्यांना एक्झेम्पशन आहे. जे भाजी मार्केट आहे, फ्रूट्स मार्केट आहे, तो त्याच्यामध्ये मोडत आहे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये, त्याच्यामुळे ते चालू राहणार. मात्र तिथे पण जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण म्हणते की सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क ते सगळे त्यांनी पाळण्याची आवश्यकता आहे. आपण एक सूचना केली होती सर, वॅक्सिनेशनचा आपण जास्तीत जास्त वापर करावा आणि वॅक्सिन करून घ्यावी व्यापाऱ्यांना. जे अबाव 45च्या अलीकडे आहेत त्यांना काय सांगतात? त्याच्यामध्ये 2 विषय होते की जे अबाव 45 आहे ते लोकांना वॅक्सिनेशन करून घ्यायचे आणि जे लोक 45चे कमी आहे तर ते लोकांची मी टेस्टिंग केलेली आहे. कारण की बरेचसे जे शॉप्स आहेत ते त्यांच्या लोकांशी जास्त इंटरॅक्शन असते, म्हणजे जे त्यांचे शक्यता आहे की सुपर स्प्रेडर होण्याची. त्याच्यामुळे जे वॅक्सिनेशन नॉर्म्समध्ये मोडत नाही ते लोकांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या RT-PCR टेस्टिंग करून घ्या. किती दिवसाला एक RT-PCR करावं लागेल सर? सध्या तर आम्ही सांगितलेलं आहे ते नॉर्म्सप्रमाणे की 15 दिवसाची त्यांच्याकडे रिपोर्ट पाहिजे. आम्ही मागच्या महिन्यामध्ये पण एक ड्राईव्ह घेतली होती सगळे दुकानदारांच्या, ग्रॉसरी शॉप आणि भाजी मार्केटचे विक्रेत्यांची टेस्टिंग करण्याची. तो विषय असाच आहे की वारंवार टेस्टिंग करून जर त्याच्यामध्ये कोई पॉझिटिव्ह सापडला तर आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट जास्त लोकांशी आपण थांबवू शकते. त्याच्यामुळे आपण वारंवार टेस्टिंग करण्याची विनंती करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 180 केंद्रावर लसीकरण करण्यात येत असून जिल्ह्यात एकूण 3,02,390 कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून 2,93,280 जणांना ही लस देण्यात आली आहे. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जिल्ह्यातील लसीकरणाचा साठा संपल्याने जिल्ह्यातील 180 केंद्रावरील लसीकरण हे थांबवले असून 5 लाख लसींची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठवले यांनी दिलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 3,02,390 एवढे डोस आपल्याला प्राप्त आले आणि आज अखेर जर आपण बघितलं तर 2,93,280 एवढे डोस आपले संपलेले आहेत. आता आपण लसीकरण सत्र जवळजवळ आपली 180पर्यंत आपण लसीकरण सत्र वाढवलेली आहेत, त्याच्यापेक्षाही जास्तच आहेत. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद गेले 2 ते 3 दिवस मिळत आहे. जवळपास आम्ही 25,000पर्यंत हे क्रॉसिंग केल्यामुळं आम्हाला जो लस साठा मिळाला होता तो संपलेला आहे आणि त्याच्यामुळं आजही आम्ही 5 लाख डोसची मागणी केलेली आहे. परंतु दुर्दैवानं आज पुण्यामध्ये लस साठा उपलब्ध नाही जो आपल्याला तिथून मिळतो. त्याचा पाठपुरावा चालू आहे. माननीय जिल्हाधिकारी सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर सर्वांच्या मार्फत लवकरात लवकर जर लस मिळाली तर लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे, तर आपल्याला व्हॅक्सिनेशन जो आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येईल. माझी सर्व शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे डोस आम्हाला उपलब्ध व्हावेत. सातारा ह्याच्यामध्ये आपण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व RH, SDH जिल्हा स्तरावर तर आहेच, परंतु आपण आता उपकेंद्र स्तरावर सुद्धा हे चालू केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आपले 180 केंद्रांवर आपलं लसीकरण सध्या चालू आहे. कोळी समाजाच्या लोकांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सर्टिफिकेट नसताना नोकरी मिळवली म्हणून सरकार फसवणूक केली असे गृहीत धरून शासनाने अशा लोकांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यास सुरुवात केली आहे.
ही वसुली थांबवायची असेल तर विधानसभेच्या पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मोटे यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। वंचित बहुजन आघाडीने कोळी समाजाचं आंदोलन उभं केलं, सर्टिफिकेट मिळावं म्हणून प्रयत्न केले, परंतु व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळालं नाही। म्हणून आज अनेक कोळी समाजातल्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमधून काढण्यात आलं आणि त्यांची सर्व्हिस टर्मिनेट करण्यात आली। आता एक नवीन चर्चा सुरुवात झालेली आहे, नवे तर त्याची अंमलबजावणी आहे आणि ती म्हणजे सर्टिफिकेट देऊ शकला नाही म्हणून सरकारला फसवलेला आहे, तेव्हा आपल्याकडून सरकारने केलेला खर्च हा वसूल का करू नये। एकेका कुटुंबाकडून 2-2, 3-3 कोटी खर्च वसूल केला जाईल। महादेव कोळी समाजाला माझं आव्हान आहे की आपण हे सहन करू शकता का? तर नाही। हे थांबवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी हे एकमेव पक्ष आहे की त्यांनी वसुली करू नये अशी भूमिका घेतली। पंढरपूर मतदारसंघामध्ये बिरप्पा महादेव मोटे हे पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांची निशाणी कपबशी आहे। उद्याची ही वसुली थांबवण्यासाठी मी महादेव कोळी समाजाला आव्हान करतोय की आपण बिरप्पा महादेव मोटे यांच्या चिन्ह कपबशी समोरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करा, जेणेकरून ही वसुली थांबवता येईल। आपण कराल ही अपेक्षा। एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे परप्रांतीय कामगारांनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे। यामुळे रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक यावर परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी दिसत आहे। एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे परप्रांतीय कामगारांनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे। यामुळे रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक यावर परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी दिसत आहे। कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। या अंतर्गत अनेक उद्योग व्यवसाय आस्थापना बंद असल्यामुळे या कामगारांच्या हाताला कामच राहिलेलं नाही। काम नसल्यामुळे पोट कसं चालवायचं अशी चिंता या कामगारांपुढे असून त्यामुळे कामगारांनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे। रेल्वे स्थानक, बस स्थानक, खासगी गाड्या अशा अनेक ठिकाणी हे परप्रांतीय कामगार आपल्या गावच्या गाड्यांची वाट पाहत बसलेले दिसून येत आहेत। माजीवडा येथून अशा गाड्या सुटतात। सध्या माजीवडा पुलाच्या खाली परप्रांतीय कामगारांची गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे। काय गरज नाही। हम किशोर मागे हो किशोर। आमदार रवी राणा यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेट देऊन आरएफओ दीपाली चौहान आत्महत्येस दोषी असणारे विनोद शिवकुमार यांच्यावर कलम 302 व 354 गुन्हे दाखल करावे, तसेच मेळघाट टायगर प्रोजेक्टचे रेड्डी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्यारी साहेब यांची आज मी 10:30 वाजता भेट घेतली आणि जवळपास अर्धा-पाऊण तास संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अचानक अत्यंत कडक
लॉकडाऊन जे लावण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अत्यंत कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असलं पाहिजे, त्याची नियमावली त्या कडक लॉकडाऊनच्या प्रमाणे लागली पाहिजे. पण ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी आहे, ज्या जिल्ह्यांनी आधीच 4 वेळा लॉकडाऊन भोगलेला आहे, अशा जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा ज्या ठिकाणी एका काळी लॉकडाऊन लागल्यानंतर 900-1000 पेशंट डेली येत होते, आज सध्या 200-250 पेशंट तिथे आहेत. तिथे ऑलरेडी अमरावतीमध्ये सोशल डिस्टन्सचं पालन, मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या सगळ्या नियमाचं पालन त्या ठिकाणी तिथले नागरिक करत आहे. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन याची जनजागृती केली आणि त्या माध्यमातून अमरावती आज कंट्रोलमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी अचानक महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यासोबत अमरावती जिल्ह्यातील ज्या पद्धतीने कडक लॉकडाऊन लावलं त्याचा व्यापारी वर्गामध्ये, शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये, सर्वसामान्य जनतामध्ये मोठा विरोध आहे. त्या संदर्भात ते लॉकडाऊनची जे कडक आहे ते शिथिल करण्यासाठी राज्यपालाला मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी ताबडतोब राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांना निर्देश देऊन अमरावती जिल्हा लॉकडाऊनपासून शिथिल करण्याचं मला शाश्वत केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये दीपाली चव्हाण RFO जिने गोळी मारून स्वतःची हत्या करून घेतली, आत्महत्या केली, अशा दीपाली चव्हाणला शिवकुमार आणि CCF रेड्डी या दोघांवरही 302 आणि 354चा गुन्हा दाखल झाला पाहिजे याची मागणीसुद्धा मी राज्यपालांकडे केली आहे. ते सुद्धा ताबडतोब त्यांनी गृहसचिवाला आदेश देण्याचे आम्हाला शाश्वत केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज ज्या मुलांच्या ज्या एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये MPSCचे मुलं, ज्या एक्झाममध्ये अनेक लोक कोरोनामुळं मुलं मरण पावले, अनेक मुलांना कोरोना झालेला आहे आणि 10वी 12वीच्या एक्झामसुद्धा ज्या पद्धतीनं अनेक मुलांना कोरोना झाला आहे आणि कोरोनाच्या दहशतीमुळं अनेक मुलांना जो ताप येत आहे, खोकला येत आहे आणि ते मुद्दाम एक्झामची तारीख डिक्लेअर होईल आता आणि मुद्दाम ते डॉक्टरकडे जात नाही आहे, त्या दहशतीमध्ये आहे आणि अशामुळं मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. म्हणून या दोन्ही एक्झाम पुढे ढकलल्या पाहिजे. या संदर्भातसुद्धा MPSC आणि 10वी 12वीच्या एक्झाम पुढे ढकलल्या पाहिजे या संदर्भातसुद्धा मागणी केली आहे. ज्याप्रमाणे 9वी आणि 11वी यांना दोन्ही एक्झामला पासआउट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याप्रमाणे MPSCची एक्झाम आणि 10वी आणि 12वीची एक्झाम पुढे ढकलावी ही राज्यपालाला विनंती केलेली आहे. आणि या सविस्तर सगळ्या महाराष्ट्राच्या या परिस्थितीवर गंभीरपणे चर्चा झाली आणि दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं. 80 वर्षाचे राज्यपाल हे दिवसातून अनेक प्रश्नामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी अनेक लोकांना भेटतात, लोकप्रतिनिधीला भेटतात, फोन उचलतात. पण दुर्भाग्य आहे महाराष्ट्र की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी हे फोनवर उपलब्ध होत नाही, लोकप्रतिनिधीला वेळ देत नाही. महाराष्ट्रातले जे प्रश्न आहे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्यांच्या फोन करतात, मातोश्रीवर भेटण्याची वेळ मागतात, ते सुद्धा भेट ते 1-1 महिना, 1.5-1.5, 2-2 महिना, 6-6 महिने भेटत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. आणि गव्हर्नर आज फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वेळ देते, अर्धा-पाऊण तास लोकांच्या समस्या संदर्भात चर्चा करतात, त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. पण राज्याचा मुख्यमंत्र्याला राज्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा करण्याला मार्ग काढण्यासाठी वेळ नाही आहे. हे महाराष्ट्रात दुर्भाग्य आहे. आज 80 वर्षाचे शरद पवार साहेबसुद्धा लोकांना भेटतात, लोकांच्या समस्या सोडवतात. 80 वर्षाचे कोश्यारी राज्यपाल हे लोकांना भेटतात, लोकांच्या समस्या काढतात. पण उद्धव ठाकरेंना याच्यामध्ये अजिबात वेळ नाही आहे. हे महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती आज कोश्यारी साहेब राज्यपालांशी माझी चर्चा झाली आणि ताबडतोब त्यांनी याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी कारवाई करण्याचे मला आश्वस्त केलेलं आहे. आणि राज्याच्या राजकारणाबद्दलसुद्धा माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये दिसत आहे की वाझे प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या मंत्र्यांची नावं येत आहे त्या मंत्र्यांच्या नावावरून हे लक्षात येत आहे येणाऱ्या काळात ठाकरे सरकार हे धोक्यात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ठाकरे सरकार हे नक्की बदलेल आणि लवकरच भाजपची या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता बसेल. केंद्र सरकार परदेशात लस पाठवून शेजार धर्म पाळते ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्या देशात पूर्ण लसीकरण झाल्यानंतर बाहेर लस पाठवा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. केंद्र सरकार लस पुरवण्याबाबत दुजाभाव करत आहे. महाराष्ट्राला साधारणतः 6.5 कोटी लसींची गरज आहे, मात्र तसा पुरवठा होत नाही.
जनतेच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण कुणीही करू नये असा टोला त्यांनी भाजपाला लागवला। का मी आज कल्याणराव काळेंच्या प्रेमापोटी त्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता 1 मिनिट पक्षप्रवेशाच्या करता आलेलो होतो आणि हे सगळं करत असताना उद्याच्याला आम्ही महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना आज माझे इतर पण काही कामं होती आणि मी कुठं मुक्काम करावं काय करावं तो माझा प्रश्न आहे ना। उद्याच्याला इथं थांबून माझ्या काही कार्यकर्त्यांना मधल्या काळामध्ये काही इकडं तिकडं पहिल्यापासून पवारसाहेबांच्यावर एस काँग्रेसपासून असणारे समांतर काँग्रेसपासून असणारे थोडेसे मंगळवेढ्यातले ह्याच्यातले बाजूला गेले होते ते मध्ये दत्तामावा भरणेंनी मला त्यांच्या भेटी घालून दिल्या मुंबईत। ते म्हणले की दादा आता पुढच्या वेळेस सभा जास्त घेता येणार नाही, आलं तर 5 मिनिटं आमच्याकडे येऊन जावा। जर आमच्या जीवाभावाचे सहकारी थोडेसे इकडं तिकडं गेलेले त्याच्यामध्ये तिथं जाऊन त्याच्यातनं आमचे ऋणानुबंध पुन्हा पूर्ववत होणार असतील तर माणसं जोडायला काय हरकत आहे, तो माझा प्रयत्न आहे। आता त्या संदर्भामध्ये मी तर आपल्याला सांगतो, आता मी तुम्हाला सांगितलं होतं आमच्या कल्याणराव काळे म्हणले की दादा माझ्या वस्तीवर आपण चला तिथं 2 घास खाऊ आणि प्रेसशी बोलू। आता इथं गर्दी किती आहे, आता मी सांगितलं गर्दी करा, शेवटी आता बदनच उठून गेलं तर माझं म्हणणंच आहे आता इथनं पुढं पण मी कुठं कुठं जाणार आहे त्या नियमाचं पालन सगळ्यांनी त्या ठिकाणी करावं एवढीच माझी अपेक्षा। मी तुम्हाला काय म्हणतो, या आरोपात काही तथ्य नाही आहे। ह्याच्या संदर्भामध्ये एकदा काम सुरू झाल्यानंतर निधी देण्याची जबाबदारी त्या सरकारची असते। मला चांगलं माहिती आहे की भारत नाना ज्यावेळेस अपक्ष का कुठला पक्ष तो रिडालोसमधून आले होते त्यावेळेस ते आमच्याकडे पाठपुरावा करत होते। त्या शेवटी निवडणुकीच्या काळात त्या फाईलवर सही झाली। ते सही झाल्यावर भारत नानांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला की बाबा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली, आता आपल्या जनतेचं पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल। पण दुर्दैवाने त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं, दुर्दैवाने आम्ही म्हणतोय त्यांच्या ते सुदैवाने म्हणतील, आणि ते आल्यानंतर त्यांनी 5 वर्ष ह्याच्यामध्ये काही लक्ष दिलं नाही। त्याच्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, जलसंपदा खातं आमच्या जयंतरावांकडे आलं, नाना त्यांच्या मागं लागले होते आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं। पण दुर्दैवाने करोनाचं सावट आणि नानाही अचानक गेले, आता पुन्हा त्या कामाला गती देण्याची गरज आहे आणि त्याबद्दल जयंतराव मधीन प्रचाराचा नारळ फोडायला फॉर्म भरायला आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। आज मला सन्माननीय कल्याणराव काळेंच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं जे काही सांगायचं होतं पंढरपूर मंगळवेढ्याच्या बद्दल ते मी सांगितलेलं आहे। पद्धतीने केंद्र सरकारने केवळ 750 लस दिलेले आहेत आपल्या इथं। मुंबईचे लस संपत आले आहेत, 1 दिवसाचे राहिलेले आहेत, पुण्याचे 1 दिवसाचे राहिलेले आहेत, कोल्हापूर सांगली लस संपलेली आहे, कसं होणार आहे? नाही असं नाही झालेलं। केंद्र सरकारने काल 3.5 कोटी लसचं वाटप केलं। त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली मुंबईतनं त्याच्यामध्ये आपल्या 12.5 कोटी जनतेच्या मागं 7.5 लाख लसीचे डोस आपल्याला मिळाले। तुमच्या हरियाणामध्ये 2.5 कोटी 2 कोटी लोकसंख्या आहे, तिथं जवळपास 20 लाख मिळाले। सध्या सगळ्यात जास्त कोरोना बाधित लोक महाराष्ट्रात आहे, त्याच्यावर महाराष्ट्राला जास्त लस देण्याची गरज आहे। ह्याच्यामध्ये कृपा करून कोणी राजकारण करू नये, आम्ही पण करू इच्छित नाही। आणि 1 लाख पर डे पुण्यामध्ये नियोजन आम्ही केलं असताना लस नसल्यामुळं आम्हाला ते पार पाडता आलं नाही। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचं नियोजन केलं आहे। आता हा रोग आटोक्यात आणायचा असेल तर जी काही औषधं आणि बाकीच्या सुविधा आहेत ते देण्याचा प्रयत्न चालूच आहे। पण पहिल्या लाटेमध्ये जेवढी लोकांना भीती होती ती भीती दुसऱ्या लाटेमध्ये अजिबात राहिली नाही। पहिल्या लाटेमध्ये एखाद्या घरामध्ये कोरोना झाला तर ते घरातले लोक देखील त्या व्यक्तीला थोडंसं बाजूला एका रूममध्ये ठेवायचा प्रयत्न करत होते। आता मात्र तसं होत नाही आणि ती पूर्वीच्या वेळेस जेवढी तीव्रता होती त्या आजाराची तेवढी तीव्रता पण आत्ता पाहायला मिळत नाही। पण संख्या प्रचंड वाढलेली आहे
लॉकडाऊनच्या संदर्भात मी आत्ताच बोललो, वास्तविक नियमाचं कडक अंमलबजावणी केली तर लॉकडाऊन करण्याची पण वेळ सरकारवर येणार नाही. पण मग व्यापारी वर्ग आणि बाकीचा जो वर्गांना दुकानं बंद करावी लागतात ते नाराजी व्यक्त करतात. त्यांचंही खरं आहे, मी त्यांचं काही चुकीचं आहे असं म्हणत नाही. पण आटोक्यात आणण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर सांगतात की तुम्हाला साखळीला तोडायला पाहिजे. साखळी तोडायची म्हटलं तर मग डिस्टन्स बाजूलाच राहू द्या, लोकांचा एकमेकाशी जास्त संपर्क येऊन द्यायचा नाही, अशा पद्धतीनं होतं. पण शेवटी सगळीकडचीच मागणी आल्यावर मुख्यमंत्री म्हणले मी आज पुन्हा आढावा घेतो आणि काय त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढता येतो का, हाही प्रयत्न स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब करणार आहे. पण माझी सर्व राजकीय पक्षांना आणि ह्याच्यातून आंदोलन करू पाहणाऱ्या व्यापारी वर्गाला किंवा इतर बंधू भगिनींना विनंती आहे की हे कुणाला तरी त्रास देण्याच्या करता, नाराज करण्याच्या करता करावं लागत नाही. एवढी संख्या वाढली की काही ठिकाणी बेड कमी पडायला लागलेत, काही ठिकाणी लोकांना जो दवाखाना पाहिजे तो दवाखाना मिळत नाही. ठराविक लोकांना बाबा आम्हाला रूम इथंच पाहिजे, म्हणजे मी पुण्याचं उदाहरण देतो, किंवा आम्हाला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच पाहिजे असं ते होतं. तशा पद्धतीनं मग ते करता येत नाही आणि म्हणून थोडं सगळ्यांनी समंजस घेण्याची गरज आहे. जरा एकदा आटोक्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला देखील मदत होईल. हे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. परवा तुम्ही कालच काही चॅनल आपले बीड जिल्ह्यामध्ये गेवराई नाही आंबेजोगाईमध्ये एका ठिकाणी अंत्यविधी 8 ते 10 लोकांचा करत होते. ते पण आपल्याला पाहायला वेदना होतात, मनाला ते पटत नाही. असाही प्रसंग त्या ठिकाणी येऊ नये म्हणून थोडंसं सगळ्यांनीच नियमाचं पालन करणं आणि आत्ताचं असलेली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून त्या परिस्थितीमध्ये कमीत कमी त्रास होता काय मार्ग काढायचा ह्याबद्दलच्या काही सूचना आल्या, आज मला पण काहींनी केल्या, तर त्या सूचनाच्या बद्दल ताबडतोब वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याला पुढं जाता येणं सोपं जातं. ह्याच्यामध्ये हे का त्यांची मागणी कामगारांची रास्त आहे, अशा पद्धतीनं त्यांना अटक करून प्रश्न सुटत नाही. त्याच्यात चर्चेच्याद्वारे बसून मार्ग काढून, जसा पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारची संकटं आली त्यावेळेस पवारसाहेब केंद्रामध्ये असताना त्यांनी काही पॅकेजेस दिली. राज्य सरकारमध्ये पण आम्ही विलासरावजींच्या नेतृत्वाखाली, अशोकरावांच्या, सुशीलकुमार शिंदेंच्या आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष कारभार केला. त्यावेळेस महाराष्ट्रात पण अशा प्रकारची वेगवेगळी पॅकेजेस दिली आणि त्याच्यातनं ह्या इंडस्ट्रीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सहकारी खाजगी इंडस्ट्री ज्यांनी काढलेली आहे त्यांनी ती नीट चालवायची असते. आपल्या इथं खाजगी इंडस्ट्री तुम्ही जर बघितलं तर बार्शीचा पण कारखाना अडचणीत आला, तो विजय शुगर पण अडचणीत आला, ते गोकुळ का कोण त्यांनी पण मध्ये आत्महत्या केली असं माझ्या कानावर त्या ठिकाणी आलं. असे खाजगीवाले पण बरेचसे अडचणीमध्ये आले. तो एक कारखाना रूपनवरांचा तोही त्यांनी काहीतरी विकायला काढला का विकला, अशा पद्धतीनं ते चाललेलं आहे. त्याच्या खोलात मला जायचं नाही, तो त्यांचा खाजगीचा विषय आहे. पण सहकारी साखर कारखानदारी त्याच्यातनं खरोखरीच ग्रामीण भागाचा एक चेहरामोहरा बदलला गेला, एक आर्थिक संपन्नता तिथं आली, एक तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे सुबत्ता पाहायला मिळायला लागली. त्याच्यामुळे ही अडचणीतले असलेले कारखाने बाहेर काढले गेले पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि त्याच्यातून मी तिथं सांगितलं की बाबा उद्या त्याची निवडणूक आली तरी आमचे बाकीचे जे काही सहकारी आहेत त्याच्यामध्ये औदुंबर अण्णांनी काढलेला कारखाना, त्यावेळेस यशवंत भाऊंनी केलेली मदत, त्यावेळेस आमच्या वसंतराव दादा काळेंनी केलेली मदत, सगळ्यांनी पुढाकार घेऊन तो पहिला कारखाना उभा केला. त्याला विठ्ठलाचं नाव आहे त्या कारखान्याला, त्या विठ्ठलाच्या नावाला साजेसच काम तिथं झालं पाहिजे. पण मागाशी कल्याणराव बोलता बोलले की विस्तारवाढीमध्ये काही प्रश्न आले, ते काही आपल्याला सांगून येतात असं नाही, पण अडचणीमधले असणाऱ्याला अडचणीतनं बाहेर काढता येतं. मी माझ्या जिल्ह्यामध्ये सोमेश्वर कारखाना असाच बंद पडायला अडचणीत आला होता. आज तो महाराष्ट्रात 3000 रुपये गेल्या वर्षीचा त्याचा पर टन भाव आहे आणि आता नंबर म्हणजे चांगला कारखाना महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये. तशा पद्धतीने एकत्र बसून
साहेबांच्या सारखे नेते आहेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सल्ला घेता येतो, सरकारची मदत घेता येते आणि स्थानिक कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं सहकार्य असं करून आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे मला तर हसूच आलं. मी त्या व्यक्तीला कधी भेटलेलो नाही, माझं त्याच्याशी कधी संभाषण न त्या वाजेशी. मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काम करत असताना अतिशय माझी कडक भूमिका असते आणि त्याची चौकशी करावी. तो दादांत माझ्या नावाचा तर नावाचा उल्लेख करण्याचा काडीचा संबंध नव्हता. अहो माझ्या नावाचा उल्लेख तिथे घेतला ना, मग मीच सांगतोय ना की हा दादांत खोटा आरोप आहे आणि आता चौकशी चालू आहे, चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल. आता ह्याच्या पाठीमागं काल मी अनिल परबांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. हे महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा कोण प्रयत्न करते का काय, कारण त्याच्या आधी 3-4 दिवस चाललं होतं. आता काय विकेट पडेल किंवा आणखीन धमाका होणार, अमकं होणार. आता या सांगणाऱ्यांना आधीच कसं कळतं 2-2, 3-3 दिवस धमाका होणार. माझं स्पष्ट मत आहे, त्याच्यामध्ये चौकशी करावी. महाराष्ट्रातली जनता समंजस आहे आणि जे आरोप करतात त्यांची विश्वासार्हता काय राहिलेली आहे ते पोलीस खात्यामध्ये असणारी व्यक्ती त्या पोलीस खात्यालाच गालबोट त्यांनी लावलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते आरोप आहे. त्याची चौकशी करावी, पुरावे असले तर पुरावे समोर आणावे आणि जो दोषी असेल त्याला कार्यवाही करावी. महाराष्ट्र व्यापारी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी मोहनलाल गुरुनानीजी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झूम मीटिंगमध्ये भाग घेत महाराष्ट्रामध्ये लागलेल्या लॉकडाऊन संदर्भात चर्चा करत व्यापारी वर्गाच्या समस्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या. व्यापारी वर्गाच्या समस्या ऐकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापारी वर्गाकडून 2 दिवसांचा वेळ मागितला आहे. मोहनलाल गुरुनानीजी यांनी केलेल्या चर्चेतून सोमवार 11 एप्रिलपासून सर्व प्रतिष्ठान उघडणार असल्याची अपेक्षा ठेवली आहे. या संदर्भात व्यापारी संघटनेचे मोहनलाल गुरुनानीजी यांनी अधिक माहिती दिलेली आहे. व्यापारी भाइयों, अभी महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव ठाकरे जी से जूम मीटिंग पर संवाद हुआ. महाराष्ट्र के सभी व्यापारी नेता इस मीटिंग में शामिल थे. श्री वीरेंद्र शाह ने अच्छा प्रयास किया और इस मीटिंग का आयोजन किया. मित्रों, हमने कैमिट की ओर से व्यापारी समुदाय का जो चिंता थी और वेदना थी वो मुख्यमंत्री के समक्ष जाहिर की. हमने उनसे कहा कि फेरी वाली चालू है पर दुकान बंद है, इंडस्ट्री चालू है लेकिन रॉ मटेरियल बंद है, ट्रेन चालू है लेकिन लोग नहीं जा सकते, और ये सब के वजह से व्यापारी समाज जो है वो बड़ी आपत्ति में आ गया है. और हमने ये भी उनको कहा कि हमारी मीटिंग हुई थी, आप सबकी जो मीटिंग हुई वो भी हमने उनको बताया और उनको ये कहा कि अगर जल्दी से कुछ निर्णय नहीं लिया गया तो व्यापारी बेचारा मरता न क्या न करता, वो मजबूर हो जाएगा कि वो अपनी दुकानें चालू रखे. हमने ये भी कहा कि ई कॉमर्स को छूट दी गई है लेकिन दुकानदारों को और पाबंदी है. मुख्यमंत्री ने हमारी सबकी बातें सुनी और उन्होंने ये कहा कि सरकार आपकी दोस्त है, सरकार आपके साथ है, हम आपके दुश्मन नहीं हैं. और उन्होंने कहा कि ये जो आप रास्ते पर उतरने की बात है वो मत करिए, क्योंकि ये जो कोरोना है हमें उससे लड़ना, आपस में नहीं लड़ना. हम सरकार को पूरी तरह से अपना साथ सहकार देंगे, ये भी हमने उनसे बात कही. और अंत में आदरणीय मुख्यमंत्री ने 2 दिन का समय मांगा है और उन्होंने कहा कि 2 दिन में हमने आपकी संवेदना सुन ली, हम 2 दिन में इस पर कुछ ज़रूर निर्णय लेंगे और हम आपके समक्ष आएंगे. मुख्यमंत्री को इस बात की चिंता है कि महाराष्ट्र में काफ़ी केसेस बढ़े हुए हैं, तो हम भी उनको साथ देंगे
और मैं आप सभी से अनुरोध करता हूं कि क्योंकि 2 दिन मुख्यमंत्री ने मांगे हैं तो हम 2 दिन के लिए थोड़ा संयम बनाए रखें। और मुझे पूरी आशा है, आशा नहीं बल्कि खातरी है कि 2 दिन में मुख्यमंत्री कुछ न कुछ अच्छा निर्णय लेंगे और भगवान ने चाहा तो सोमवार से हम कुछ प्रमाण में हम अपना काम चालू कर सकेंगे। हमने उनसे ये भी अनुरोध किया कि वो चाहें तो मंडे टू फ्राइडे चालू रख सकते हैं, टाइमिंग में स्टैगरिंग टाइम कर सकते हैं, दुकानों के लिए एक टाइम, ऑफिसों के लिए एक टाइम, वो सब हमने बातें कही। और हमने पूरे व्यापारी समाज की जो वेदनाएं हैं, जो उनकी चिंताएं हैं, वो मुख्यमंत्री के सामने रखी और उन्होंने 2 दिन मांगे हैं। मुझे ऐसा लगता है कि हम सब ने उनको साथ सहकार देके 2 दिन का समय दे, फिर अगर कुछ नहीं हुआ तो सोमवार को फिर से हम एक मीटिंग करेंगे और उसमें हम निर्णय लेंगे कि आगे क्या करना। पर मुझे पूरी आशा है, जैसे मैंने पहले भी कहा, मुझे पूरी आशा है कि कुछ न कुछ अच्छा होने वाला है। धन्यवाद। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। संत गाडगेबाबांनी 1952 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। विशेषतः आदिवासी भटक्या विमुक्तांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, बालकाश्रम, वृद्धाश्रम, धर्मशाळा, अन्नदान, सदावर्त, गोरक्षण हे उपक्रम राबवले जातात। संस्थेच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी भिवाडी वर्जेश्वरी ठाणे येथे झालेल्या श्री गाडगे महाराज मिशनच्या सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा होऊन सर्वांनी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची अध्यक्षपदी तर मधुसूदन मोहिते पाटील यांची चेअरमनपदी एकमताने निवड केली। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संस्थेच्या कार्यात सदोदित सहकार्य लाभले असून संत गाडगेबाबांची निर्वाण भूमी असलेल्या वलगाव जिल्हा अमरावती येथील समाधी स्थळ विकसित करून तिथे शासनामार्फत सोयीसुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। संत गाडगेबाबा यांच्या संस्थेत काम करायला मिळणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे। तसेच त्यांची दशसूत्री, त्यांचे कार्य व त्यांच्या विचारानुसार मिशनचे कार्य पुढे नेण्याचा संपूर्ण प्रयत्न करू, असे यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले। जालनामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे। नागरिक नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसत आहे। याकरिता जनजागृती म्हणून यमराजचे रूप घेऊन फिरत आहे। आता तरी फक्त प्रतिकृती आली आहे, परंतु नागरिकांनी नियम पाळले नाही तर साक्षात यमराज येईल आणि आपल्याला घेऊन जाईल। आता तरी नियम पाळा व कोरोना टाळा, असे आवाहन यमराज यांनी केले आहे। मी जालनेकरांना हा संदेश देऊ इच्छितो की महाराष्ट्रात आणि आपल्या जालन्यामध्ये कोरोना भरपूर प्रमाणात वाढत आहे। त्याच्यामुळे लोकांनी सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचा पाळावा, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार धुणे ही सर्वांची काळाची गरज आहे। जालन्यामध्ये कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। नागरिक नियम पाळत नाही। शासनाच्या नियमांना केराची टोपली नागरिक दाखवत असल्याचे दिसून आले असल्याने जालना शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती, जालना व ब्राह्मण समाज यांच्या वतीने कोरोनाची प्रतिकृती व यमराजची साक्षात प्रतिकृती बनवून जनजागृती करीत आहेत। ही मोहीम 2 दिवस चालणार आहे। जर जालनाकरांनी नियमांचे पालन केले नाही तर यमराज स्वतः येईल असल्याचे ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष रवींद्र देशपांडे यांनी आवाहन केले आहे। जालना शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे। सामाजिक जाणीवेतून, सामाजिक भान ठेवून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समिती व ब्राह्मण समाज यांच्या वतीने शासनाने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या अटी नियम या सर्वसामान्य नागरिकांनी पाळाव्यात, त्यासाठी जनजागृती या ठिकाणी करत आहोत। 3 दिवस हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। त्यासाठी लोकांनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे। लसीकरण संदर्भात देखील आम्ही ही जनजागृती या ठिकाणी करत आहोत। त्यानंतर आफ्टर कोरोना म्हणजे कोरोना झाल्यानंतर काय काळजी घ्यायची असते, प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे वगैरे, त्यानंतर वारंवार डॉक्टरांचे सल्ले घेणे, या संदर्भातली ही जनजागृती आम्ही या ठिकाणी करत आहोत। हिंगणघाट येथील एरणगाव येथील 21 वर्षीय युवतीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावले होते।
नातलग आणि आई तिचा सांभाळ करायचे. उच्च शिक्षण घेण्यासाठी पीडितीने 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण वर्ध्यात केले आहे. पीडितीच्या आई व काकाच्या संपर्कात बालू मंगरुळकर हा व्यक्ती आला. त्याने मांत्रिक देखील जोडला. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होऊ या आमिषाला पीडितीची आई आणि काका बळी पडले आहेत. पीडितेला भूलतापा देत एरणगाव नांदगाव शेत शिवारातील निर्जन स्थळी नेऊन विवस्त्र करून शरीराला निंबू लावण्याचा प्रकार केला गेला. पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला. मात्र तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला तयार करून वारंवार असे अनेक प्रयोग केले गेले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून घरातून ती पळून गेली. पीडितेच्या मिसिंगची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस तपासात पीडितेला पोलीस ठाण्यात आणल्यावर पीडितेने हा सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला. मागील 15 दिवसामध्ये रामनगर पोलीस स्टेशन होते एक 21 वर्षीय युवती मिसिंग झाल्याची तक्रार दाखल झाली होती. सदरची मिसिंग मुलगी परत आल्यानंतर तिनं रामनगर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्या समक्ष सांगितलं की तिच्या कुटुंबातील काही सदस्य तिला वर्धा येथून एरणगाव तसेच नांदगाव तालुका हिंगणघाट या ठिकाणी एका मांत्रिकाकडे ज्याने त्यांना पैशाचा पाऊस पाडतो असं आमिष दाखल होतं, त्याच्याकडे घेऊन जाऊन त्या ठिकाणी शेतामध्ये तिच्यासोबत अंधश्रद्धेच्या पोटी काही अघोरी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. सदर जी युवती आहे तिच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशन येथे जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम 3 व भादवी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये बालू उर्फ प्रवीण मांगरुळकर व सदर मुलीचे नातेवाईक काका यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मुलगी मिसिंग झाल्यानंतर मुलीने रामनगर पोलीस स्टेशन येथे येऊन समक्ष माहिती दिल्यानंतर वर्धा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यांची मदत घेऊन आणखीन सखोल चौकशी केल्यानंतर असा प्रकार हिंगणघाट परिसरामध्ये होत असल्याचे माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर ह्याच्यामध्ये 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अघोरी कृत्य समोर आणले. हा सर्व प्रकार उघडकीस आणून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अघोरी अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचा समूह उच्चाटन करण्यासाठी भादवी 354/34 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संकटग्रस्त महिलांना समस्येचं निराकरण करण्यासाठी तातडीने सेवा उपलब्ध करून दिल्या जाते. अशा दरम्यानच रामनगर पोलीस स्टेशनमधून या युवतीला सुद्धा इथे दाखल करण्यात आलं होतं, कारण ही केस मिसिंगची होती. जेव्हा मिसिंगची केस आहे हे लक्षात आलं तेव्हा निश्चितच सखी वन स्टॉप सेंटरचं कार्य आहे की काय कारण आहे किंवा कुठली समस्या आहे हे जाणून घेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो. जेव्हा ती दाखल झाली तेव्हा आम्ही तिची विचारणा केल्यानंतर एक भली धक्कादायक घटना आमच्या समोर आली. त्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा आम्हाला फार मदत केलेली आहे, कारण त्याशिवाय हा प्रकार उघडकीस येणं शक्य नव्हतं. तिला सगळ्या पद्धतीने समजावून सांगण्यात आलं की ही घटना जर अशी आहे आणि कुटुंबीय जर आपला असा घात करत आहे एका वाढत्या 21 वर्षाच्या मुलीचा, तर निश्चितच याला कुठेतरी रोकथाम करावी, कारण हे गरजेचं आहे. हे जेव्हा तिला समजावून सांगितलं की पुरेपूर पोलीस प्रोटेक्शन, त्यानंतर सखी वन स्टॉप सेंटरच्या ज्या सेवा आहे, मग आरोग्य असू द्या, विधी सेवा असू द्या, कायदेविषयक असू द्या की आणखी दुसऱ्या कुठल्याही, ह्या सगळ्या सेवा तुझ्यासोबत आहे, तुला घाबरायचं काहीच कारण नाही. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्याला पुरेपूर सहाय्य इथून मिळतं आहे, तेव्हा तिने स्वनिर्णयाने स्वबळावर स्वलिखित अशी 6 तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि यानंतरचा तपास हे रामनगर पोलीस स्टेशन करतं आहे. फक्त सखी वन स्टॉप सेंटर हे पुरेपूर सहाय्य करायसाठी तिच्या पाठीशी सतत उभं आहे. अशा कुठल्याही महिलांना जर आवश्यकता आहे
आणि जितकी मदत देता येईल तितका आमची पूर्ण टीम मदत करायला तयार आहे. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.